हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आहे आपला वीकेंडचा वार आणि मला माहिती आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, तर तो घेऊन मी आलेली आहे आणि आजचं पॉडकास्ट आपण सुरू करणार आहोत एका उखाणाने. आज सुरुवातीलाच उखाणा घेणार आहे, कारण तो उखाणा आहेच तसा. तुम्हाला समजेल आता मी घेतल्यावरती की मी स्टार्टिंगलाच का एक उखाणा घेतला आणि एंडिंगला पण आपण ठरवलं आहे त्याप्रमाणे एंडिंगला पण आज दो उखाणे बनताय बॉस. हा उखाणा घेतला आहे झमुऱ्याच्या भाषेत. अंजलीताईंनी अंजली.200 अशी त्यांची ID आहे. त्यांनी हा उखाणा घेतला आहे. अर्ज किया है, तुम्ही म्हणा इर्शाद इर्शाद. होली असो वा दसरा किंवा असो दिवाळी, होली असो वा दसरा किंवा असो दिवाळी, झमुऱ्याचं पॉडकास्ट येताच दिल झुमकर कहता है झमुरे बजा ताली. वा 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 वा, आहे की नाही एक नंबर उखाणा. आता आपण नेक्स्टवाला पॉडकास्टच्या एंडिंगला. चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा. गाढवाने शुभेच्छा दिल्या. आता गाढवाला श पण बोलता येत नाही. आयशीच्या नावातला बरोबर घेता येतो ना, शशा शिशी. मग आता काय झालं, आता कुठे याची जीभ वळली. शुभेच्छा म्हणे शुभेच्छा. आता आपण सगळं व्यवस्थित करूया, सगळं व्यवस्थित सजावट करूया. आम्ही आता इथे सगळं व्यवस्थित सजावट करणार आहे. इथे मी व्यवस्थित काठीला बांधणार आहे आणि मी व्यवस्थित हे करणार आहे, व्यवस्थित ते करणार आहे. आणि मी इथे साडी पण आणली आहे. ही आपण नवीन साडी घेतली आहे ना खाजुर्डे. कशासाठी घेतली आहे? गुढीसाठी घेतली. आम्ही नवीन साडी घेतली आहे गुढीला बांधायला. अरे तुम्ही स्वतःसाठी आयुष्यात कधी साडी घेतली नाही. स्वतः उधारीच्या ह्याच्या साड्यांवर जगता, त्या पण घालत नाही, वाचवून ठेवता. मॅक्सी क्वीन आणि ह्याची आई तर काय झगामगा माझ्याकडे बघा, त्या फ्रॉक घालून फ्रिलवाले झबलं घालून फिरत असते आणि हे गुढीसाठी साडी घेणार. तीच साडी नंतर कधीतरी नेसलेली दिसेल तुम्हाला खाजुर्डी. कुठली तरी फुकट कोणीतरी दिलेली गिफ्टची साडी आहे जी दाखवलेली नव्हती आत्तापर्यंत आणि म्हणे आम्ही घेतली. आले मोठे चल पुट. आणि काय तर म्हणे कोण सुंदर दिसते ते सांगा, कोण सुंदर दिसते आमच्या दोघांमध्ये, मी का खाजुर्डी? आणि तिथून ही बोलते हो तूच, माझा बाबू सुंदर दिसतो. बाबू आजकाल बाबूचं ओरिजिनल नाव घ्यायला लागली आहे बाबा. तर ते ओरिजिनल नाव आहे ना, ते नाव मधला तुम्ही म काढा आणि बाकी जे उरतं ना ते दिसतो हिचा बाबू. ओकार. आम्हाला त्याच्याकडे बघून ओकारी येते. ओकार येतो आम्हाला. काय तर खाजुर्डीने भांडी चमकवली. ती कशी चमकवली त्याची रेसिपी सांगत होती खाजुर्डी. आणि खाजुर्डीची भांडी लखलखत नाही, म्हणजे कुठली पावडर किंवा कुठलं सोल्युशन लावल्यानंतर खाजुर्डीची भांडी म्हणजे आपली नॉर्मली भांडी चकाकतात, लखलखतात नाही. हिची गोरी होतात, साफ पण नाही होत, एकदम गोरीच होतात. गोरे आणि काळ्या आणि गोऱ्या ह्याच्यामध्ये तर ह्यांचं ना अख्खं आयुष्य ह्याच्यातच गुरफटलं आहे. माझ्याकडे ना एकदम निंजा टेक्निक आहे. म्हणजे हा जे प्रयत्न करतोय ते प्रयत्न आता सगळ्यांना माहितीच आहे ना. त्या प्रयत्नांना यश नाही येत आहे. जे काही खायला घालत असतो आपल्या टॉमला, दुधाचे पदार्थ. मला काय वाटतं माहिती आहे की एकदा कधी ह्यांचा पाळणा हल्ला ना आणि पाळणामध्ये जे आलं ते जर दुसऱ्या कलरचं आलं तर मग झालं. मग टॉम सदमे में जाएगी. एकदम एक नंबर उपाय. कसं वाटला जमुऱ्या तुला उपाय? बघ का कसं काय होतंय का. आधी हलू तर दे. पाळणा म्हणते मी, पाळणा हलू दे. आणि त्या पाळण्यामधला पाळण्याच्या मध्ये फिरतो खेळणा ते काय ते आहे ना, तर तो जो बाळाचा पाळणा, त्यातलं जे बाळ आहे ना त्याचा म्हणजे असा रंग माझा वेगळा झाला ना, झाला गेम ओव्हर. मस्त मज्जा येणार. मग मस्त गोऱ्या खानदानामध्ये काला बाबू. किती मजा ना. एकदम वेगळं युनिक, एकदम एपिक आयडिया आहे. तर आपल्या गोऱ्या बघ जरा आधी काय अवतार झालाय. ते टॉमची दुसरी आवृत्ती दिसायला लागली. ते पुढचे ते असे कुरळे पिंजरलेले केस आणि ते असे सॅगी गाल आणि सगळं असं उतरलंय. म्हातार वय झालंय. अकाली अजून 30ला पण नाही पोचलीस तू झमुरे. सुकुमारीची कुकुमारी झाली आहेस तू. पितांबरी ना संपली होती ना, म्हणून ना मी ना बेसनचं पीठ घेतलं. त्याच्यात फक्त कांदा नाही घातला. कांदा घातला असता ना तर मग सेम टू सेम भजीच झाली असती. फक्त कांदा राहिला, बाकी तर मी सगळंच टाकलं होतं त्याच्यामध्ये. कांदा घातला असता ना तर मस्त एकदम उरलेल्या पिठाची मी झमुऱ्याला भजी करून घातली. हो ना बाबू, भजी कशी होती बाबू? मस्त होती की नाही बाबू?
बाबू सांग ना बाबू. तो हे असं सोल्युशन होतं ज्याच्यामध्ये तिने बेसन घेतलं, हळद, तिखट, मीठ, सोडा सगळं घातलं त्याच्यामध्ये, फक्त कांदे ठेवले आणि नंतर ते सोल्युशन थोडंसं भांड्यांना लावलं, साफ केली भांडी, साफ नाही म्हणजे गोरी झाली ती भांडी, आणि मग ते उरलेल्या सोल्युशनमध्ये कांदा चिरून घातला आपला झमरीने. नंतर खाल्ल्या दोघांनी मिळून भज्जा गरम गरम. बाबूला जळी आवडल्या एकदम. हो ना बाबू, एकदम मस्त ना, मस्त ना, मस्त. नंतर 1/2 किलो मिठाई घेऊन नाचरी हसरीकडे आणि त्या डोंगरवाल्या आत्याकडे गेला. तिकडे जाऊन पुढची सेटिंग लावून आला. आता आईस येणार होती ना, मग आता तिला काय फिरवायला आणि फुकट खायला घालायला सगळीकडे तिचा त्रास आपण एकट्यानेच का झेलायचा, थोडा नातेवाईकांना पण तिचा त्रास होऊ दे म्हणून मग तिला तिची बुकिंग करून आला सगळीकडे जाऊन. तर तिकडे त्या नाचरी हसरीकडे गेल्यावरती त्या नाचरीला उगाचच विचारतो की येता तुम्ही मग आमच्याकडे, येता तुम्ही, येता. इतक्या वेळ ती नाही 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 म्हणत होती, तर येता येता येता. आणि जसं ती म्हणाली की हो येते, तर म्हणतो नको नको आता नको, नंतर, आता थोड्या दिवसांनी या, मी नंतर कधीतरी या तुम्ही, आता आता नको, आता नको. अरे मग वायजड माणसा, इतक्या वेळेला कशाला कशाला तिला उकसवत होतास येता 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 करून. हां, इतकं पण करू नये की समोरचा माणूस हाच म्हणेल आणि मग हा म्हटल्यावरती मग लगेच नाही का म्हणतो. आता इतका वेळ ती नाही नाही म्हणत होती तेव्हा तर गप बसायचं ना, मग तिथे स्टॉप करायचं ना. तुला काय वाटलं की ते आता कधी हो म्हणणारच नाही, ती असंच काहीतरी नाही 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 म्हणत राहील आणि मग मी लोकांना दाखवेन की मी तर बोलवलं होतं पण तीच यायला तयार नाही, पण पडलास ना तोंड घशी. हां, तर तो असं ना असा पडला पाहिजे ना, असा थोबाड असा पचकला पाहिजे, ते बोंडा नाक आणि वरचं टोपरं हालून पडलं पाहिजे. जडपट कुठना, चुप ना चुप ना, चुप चुप चुप, एकदम चुप, चल शडप. दिन अशी एक नुसतं आपले इथे 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 येते येते आणि स्वतःच्याच मनाचं खरं करतो मग शेवटी. नाही तर मग नाही, ह्याला कोणाला घरी बोलवायचंच नसतं, हेच जातात आपले सगळीकडे तोंड उचकटून दुसऱ्यांच्या दारात जेवायला 4 मच्छीचे तुकडे घेऊन, आणि त्याच्या बदल्यात हे लोक अजून 4 गोष्टी त्यांच्या खाऊन येतात फुकटे कुठले. अरे लाज बाळगा जरा, लाज वाटते का तुम्हाला? हां, एवढा मोठा स्टे चालवतो, एवढा मोठा माझा पत्रा स्टे आहे, माझा पत्रा स्टे आहे, मी बंगल्याचा मालक, बंगल्याचा खटाऱ्याचा डोंबल्याचा मालक आहेस तू. तर कधी पण आपल्या नातेवाईकांना कधी असं नाही वाटत की आपल्याकडे बोलवावं, त्यांची आवभगत करावी, तुमच्याकडे एवढे हेल्प आहे काय, त्यांना बोलावं की तुम्ही या, आम्हाला काही नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, आमच्याकडे सगळ्यासाठी हेल्प आहे, ते करतील, ते खूप छान जेवण त्यांना आस्वाद घ्यायला द्या. अजिबात नाही. हे लोक जातात आणि त्याच्यात त्याची आई एक भरीसभर, तिच्यासाठी आणि एक वेगळं बनवायचं, तो पण लोकांना त्रास. तिच्यासाठी डाळ भात भाजी आमटी, असं पण नाही की काहीतरी स्वतःच्या सुनेने पुलाव दिला तर ते पण चवीने खायला नाही सांगेल, पण दुसऱ्याकडे गेला की हिला सागर संगीत जेवण पाहिजे टॉमला. आणि हा आपला जातो आपला. आता कोण नाही, तुझ्याकडे बुकिंग नाही, काय काय झालं रे तुझ्या त्या 13,333चे 3:13 वाजले त्या स्कीमचे, वाजणारच होते. तुझी कसली फालतू स्कीम, कोणी येत पण नाही तुझ्याकडे. ते स्कीमचं तर जाऊ दे, आता एक रूम पण फुल नसते, एक रूम पण बुक नसते, तर बोलवायचं ना लोकांना राहायला, नाही तर खायला तरी बोलवायचं, पण दाणं तर लागते त्याच्यासाठी. दाणं तर तुझ्याकडे नाहीच आहे, तुझ्याकडे फक्त दुसऱ्याकडे जाऊन खायला आणि वरपायची दाणं ते तुझ्याकडे. फालतू कुठचा. चुप ना ना, असं लागणार आहे ना टरा आणि फरा. बघच तू म्हाताऱ्या माणसांना कसं बोलायचं, कसं वागायचं, त्यांच्याशी काय बोलायचं ते काय नाही. नुसतं तिच्या त्या आजीच्या ह्याच्या नसा दाखवतोय आणि सांगतोय की त्यांची नस, म्हणजे चांगलं बोलणार आहे, शुभ बोलणार, नाऱ्या. हां, नारीच आहेस तू एक, काहीतरी फालतू बडबडत असतो. चुप ना, चुप चुप चुप. नुसतं तुझ्या आईच्या ना काय दिसत नाही, अशी थुलथुलीत गुलगुलीत तुझ्यासारखीच झाली आहे, ती फुगली आहे. आणि तिच्यावर तर येतेच मी नंतर, काय ती स्टोरी, बापरे बाप, 1 नंबरची फेकाफेकी. आणि आजकाल स्वतःच खरं बाहेर पडतंय, म्हणजे असंच असतं, सत्य कधी लपत नाही, कुठून ना कुठून तरी बाहेर येतच. त्या आजीच्या केसावरून मजाक उडवत होता. हां, ह्याची आई खूप हिचं ना केस असे लांब होते, असं होतं तसं होतं. अरे तुझ्या त्या पोराचे बघा ते, तेव्हा बोलला ना तो, काही लोकांच्या अक्काली जातात, स्वतःबद्दलच बोलत होता तो. त्या पोराचं बघा ते. आणि तू ना ते घोड्याचं बिड्याचं काय जे काय लावायचं ना, ते स्वतःचे हे नको सांगूस, उपाय नको सांगूस, समजलंस का? अननस्या डोक्यावर बघ, एवढा अननस उगवलाय तुझ्या. फालतू काहीतरी बडबडत असतं, हे आणूया ते आणूया, आजी म्हणजेसाठी हे करूया ते करूया, नुसतं करूया असं करूया तसं करूया. करायला तर काय तुझं काय निघतं का, तुझं 5 पैशाचं निघतं? तुझं टोपलं काढून लाव आजीला, एवढं जर तुझं प्रेम आहे तर. लावतो गप 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 बोलशील, देईन कशी सांगताना जाशील, झुडपात जाईल ते, समजलं का?
गुगल का बंद केलं रे? हां सांग ना, सांग 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 ना सांग ना सांग ना. का गुगल रिव्ह्यू, गुगल पेज का उडवून लावलंस? आला मोठ्या मोठ्या बाता करतो. आहे डांगीत दम तर ठेव चालू. मस्त मस्त 101 रिव्ह्यूज वाचायला मिळतील आणि तुझी रियालिटी जगासमोर येईल. ठेव ना मोठा इंस्टाग्रामच्या गोष्टी. आता इंस्टाग्राम पण थोडी दिवसात उडतं की नाही बघ तुझं. इतका मोठा स्कॅम तर आहे आमच्याबरोबर झालेला. नुसता डोक्यावर येऊन बसला इथे त्या किरकिरीने आणि त्या टॉमने घातलाय आमच्या डोक्यावर, बसवलाय ह्याला आणून यडपटला. आणि ह्याच्याबरोबर कसला काय स्कॅम होणार आहे? पण इतका खोटारडा आहे ना, इतका खोटा माणूस आहे. कुठून काही जमत नाही तर असे टायटल वगैरे देऊन त्याने शेवटी ते व्ह्यूज गोळा केलेच. आणि ह्याला एकाने लिहिलं पण होतं की जर तुमच्याबरोबर नाही घडलं तर तुम्ही असं का टायटल दिले. तर बोलतो ओके डन. ओके डन काय ओके डन कशाला काही पण. हां हे पण मला एक गोष्ट सांगायची होती की काहीही रिप्लाय देत असतो, म्हणजे कशाला कशाचा काही संबंधच नसतो. आजकाल ते AI जनरेटेड रिस्पॉन्स येतात ना, तर तेच हा आपला न बघता आपला टॅप करत जातो. त्याचा काही लिहितं ते. यूट्यूबला कुठलं काय मराठी कळतंय का काय, तो काहीतरी अशा शब्दांची जुळवाजुळव करतं आणि येतं. आणि म्हणून हा लोकांना सांगतो की मी तुमच्या सगळ्या कमेंट्सना रिप्लाय करेन. पण ते रिप्लायला काय अर्थ असतो का? काही वाटेल ते रिप्लाय करत असतो. एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. हे माझं आहे, म्हणजे मला अशा प्रकारचं सजेशन येतात, तसेच ह्याला पण येतात. तर तो तेच सरळ रिस्पॉन्स कॉपी पेस्ट करून टाकतो, म्हणजे त्याच्यावर टॅप केला की तो रिस्पॉन्स जातो. असला येड्या आता बोलली असती बोक्याचा. हे अशा प्रकारचे रिस्पॉन्सेस असतात. म्हणजे काही घुसडायचं, काही बोलायचं आणि ते आपला टाकतोय आपला रिप्लाय. बघत नाही काय नाही, लोकांवर उपकार. आणि लोकांना पण वाटतं वा 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 वा, ह्याचे पण भक्त गॉंगॉंगच्या दुनियेतलेच आहेत. त्यांना वाटत असेल कुठली तरी गॉंगॉंगची भाषा आहे असेल आपलं काहीतरी, म्हणून ते पण काय रिप्लाय दिला आहे महत्त्वाचं. त्यात खुशीत गाजरं खात असतात. फक्त एका क्वेश्चनला किंवा एका कॉमेंटला हा स्वतःहून एक स्टेपल रिप्लाय देतो. तो पण एकदम ठरलेला रिप्लाय आहे. तो म्हणजे ह्याला अशी कमेंट प्रत्येक वेळेला येते की कधी होणार बाबा, कधी पाळणा हलणार. तर हा त्यांना रिप्लाय देतो लवकरच. अरे लवकरच म्हणजे काय? कधी लवकर? तू काय ऑर्डर दिली आहे का? इन मेकिंग आहे का? हां की आता बाबा सांगितलं आहे त्यांनी की हा लवकरच बनवून तयार होणार आहे, असं काय आहे का? काय बोलतो लवकरच. ते नको मला आता डिटेलमध्ये जायला लावू झमुऱ्या. आणि बस कर तुझी बकवास. हालेल तेव्हा हालेल, तुझा हालेल तेव्हा पाळणा हालेल. नको ना बोलायला लावू झमुऱ्या. आता तर आली ना तुझी ती हालेडुली आई, तर त्याच्यामुळे आता तर हलणारच नाही. आता तर विसरूनच जा. त्या दिवशी खाजुर्डीचं तोंड बघितलं कसं झालं. सुख भरे दिन बीते रे भैया, अब दुखायो रे असं झालेलं तिचं तोंड. आणि मुद्दामून असं जांभ्या देत होती ती, असं करत होती यॉन आणि यॉन. म्हणजे कळलं ना तुम्हाला? म्हणजे असं सेम असं सिमिलर अर्थ आहेत ना, असं एक मराठीत आणि एक इंग्लिशमध्ये. सो त्याच्यामुळे मग ती त्याला असं यॉन करून दाखवत होती की त्याला काहीतरी असं इशारे व्हायला. पण त्याचं कसलं काय? तो मुद्दामूनच आणि तिच्यावर कॅमेरा मारतोय आणि आपल्या आईची फेक स्टोरी अजून रंगीन कसं बनवायचं ते बघतोय. त्याला काही कळत नाही. असा स्क्रू ढिल्ला आहे त्याचा. स्क्रू काय सगळ्यात ढिल्ला आहे, गुलगुलीत बुलबुलीत आणि थुलथुलेत. मेन पॉईंट इथे आता असा आहे की मला काय वाटतं की ह्या लोकांचं ना असं एक स्कीम आहे किंवा हे प्रमोशनचंच काहीतरी प्रकार आहे. कारण हल्ली मी हे सगळ्याच यूट्यूबर्सना करताना बघते. सगळेजणं असं स्कॅम आणि असं सांभाळून राहा आणि असं होतं आहे तसं होतं आहे. फोन हे कसलं तरी हे प्रमोशन चाललेलं आहे 101%. आणि सगळ्यांची सेमच स्टोरी असते की मला कॉल आला. कारण हे लोक ना काय ना काहीतरी यांची हाव इतकी आहे ना की हे काय ना काहीतरी दुसरे तिसरे उद्योग करतच असतात, असं एक्स्ट्राचे ठगवायचे धंदे. तर जसं मावसाड करते ना, माहेश्वरी साम्राज्यम, तर तिला साडीचं बुकिंग आलेलं आणि मग त्याच्यामध्ये तिला कसं फसवलं, तसं ह्याचा खटारा स्टे आहे ना. तर मग ह्याला खटारा स्टेसाठी असं काहीतरी फेक कॉल आणि हे सगळं आलेलं. अरे म्हणजे मला खरंच असं वाटतं ना की हे फक्त जे लोक दुनियाला ठगवतात त्यांच्याशी आता कोणतरी त्यांना ठगवायचा प्रयत्न करत आहे. तर ह्याच्यामध्ये काही नवल वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे. आणि ह्यातनंही ते एक्सपिरियन्स शेअर करून आपल्याला ठगवतच आहेत. म्हणजे ह्यांचं तर काय हे सगळ्यात मोठे ठग आहेत आणि हे दुसऱ्यांना काय शिकवणार आहेत ह्यातनं. व्ह्यूज बघा असल्या फालतू व्हिडिओजला. म्हणजे लोकांना खोटं असं आमच्याबरोबर लोकांना असं बघायचं आहे बाबा झमुऱ्याबरोबर कसा काय स्कॅम होऊ शकतो एवढ्या भव्य दिव्य माणसाबरोबर, म्हणजे बाई माणसाबरोबर. त्याच्यामुळे लोक बघायला येतात आणि मग नंतर कळतं की त्यांच्याबरोबर स्कॅम झाला आहे ह्याचा व्हिडिओ बघून. एनिवेज मूव्हिंग ऑन टू एकदम ट्रेंडिंग गोष्ट म्हणजे टॉमचा प्रवास.
बापरे बापरे बाप, काय स्टोरी होती टॉमची. मी म्हणे प्रार्थना करते, प्रार्थना. कधी बघितलं हिला? कधी जपमाळ आणि साधा दिवा लावताना पण बघितले, तेव्हा झमुरा ही पडलेली असते करत. 11 वाजेपर्यंत ही उठत नाही आणि म्हणे मी प्रार्थना करते आणि मी तिथे बसली. आणि ही कधी बसते? इथून तिथे जायची तर तिकडे स्टेशनला पोचल्या बेंचवर आडवी व्हायची, मग तिथून ट्रेनमध्ये बसल्यावर आडवी व्हायची. मग नंतर फ्रूट खायला वगैरे झमुऱ्याने तिला असं जबरदस्ती, म्हणजे आपण ते बघितलंच ना ते नाशिकचा प्रवास कसा केलेला. आणि कुठल्याही प्रवासात, इवन लास्ट टाईम मुंबईला पण गेलेले त्या कुठल्या तरी खादड ट्रेनमधनं आणि असे अगदी भस्म्या झाल्यासारखे खात होते. त्याच्यात पण कशी नुसती आपली जिथे जागा मिळेल तिथे आडवी व्हायची, जागा मिळेल तिथे आडवी व्हायची. असं काहीतरी तिला असं वाटतं कधी कधी काहीतरी देऊनच आणलं आहे किंवा पावशर घेऊनच आली आहे अशी वागते. आणि ही बसणार होती तिथे जाऊन, आणि मग बसायला नाही मिळालं म्हणून मी झोपायला नाही मिळालं म्हणून मी प्रार्थना करायला लागली. कसली? झोपायला मिळावं याची प्रार्थना करायला लागली. आणि तिचं सफल झाली मग ती प्रार्थना. मग एक माणूस कोणतरी होता, सद्गुरू महागुरू ससा सद्गुरू, तर त्या माणसाने हिला जागा दिली आणि काय काय तिचे. म्हणजे मला त्याच्यामध्ये एक शंका आहे माहिती आहे ना, म्हणजे शंका म्हणजे यकीन आहे मला, फुल यकीन. ती म्हणाली ना की मला असं वाटतच नव्हतं की तिकडे असं माझ्या ओळखीचं कोण नाही आहे, मला असं वाटत होतं की सगळी आपलीच माणसं आहे सगळी. त्याच्यावरून मला एक आठवलं, ती जेव्हा ती असं ना उंच माझा झोका करत होती ना तिथे झोक्यात बसलेली, फोटो घेऊन. आठवलं तुम्हाला? तो आठवला ना? मला एकटीला सोडून गेले, आता मला इथे अख्खा जन्म इथेच हा फाप्या जातो आपला सारखा, मला इथेच टाकून मला नाही घेऊन गेला. तो आठवला व्हिडिओ? त्याच्यामध्ये काय बोलत होती की लोक मला म्हणतात की तुम्ही एवढा भात खाता, पण तो भात मी नाही खात, आमचे हे खातात, खास भात खायला माझ्याबरोबर हिमालयातनं येतात, आम्ही दोघं मिळून. म्हणजे मला कळत पण नाही कधी एवढा भात संपतो, सगळे चकित होतात. पण म्हणजे ते आमचे म्हणजे ते त्याचे झमुऱ्याचे पप्पा येतात म्हणे आणि ते हिच्याबरोबर बसून हिला कंपनी देतात. तर ते काही ये वो तो नाही, म्हणजे हेच तर नाही आले होते तिकडे ट्रेनमध्ये हिला कंपनी द्यायला. काय वाटतं मंडळी तुम्हाला? तेच होते असतील ना? नाही तर तो माणूस त्या आपल्या बायकोला झोपून हिचं कशाला सुविधा बघायला बसला असेल. आणि इथं काय आता म्हणजे सगळं सोडून बिचारे ते महाराजांवर त्यांच्यावरच घसरली आहे. ते महाराज वगैरे मला आता हिमालयातला पप्पाला विसरली आणि आता पण ते महाराज आहेत ते आता हिला जिकडे तिकडे दिसायला लागले. बाबा हे खरं नाही या टॉमच्या भूतकथा. मी सकाळी 8ला उठली म्हटल्यावरती झमुरा लगेच म्हणतो चल झुठी. हे झमुऱ्याला पण माहिती आहे हे का असे काय तरीच सांगते आपली. पण झमुऱ्या तू हिच्या एवढ्या फेकमपाकीवर कसा काय विश्वास ठेवला? आणि मला वाटतं ती स्क्रिप्ट तूच काहीतरी बकवास स्क्रिप्ट तिला बनवून यायला सांगितलं होतं, कारण तू म्हणालास पण कसं वाटतंय खाजरडी, खरं वाटतंय की नाही, एकदम रिअल स्टोरी वाटते की नाही, म्हणजे रिअलच आहे असं ना. तू समज गए, हम लोग समज गए, पॅरिस समज गई, समजलं का? जास्त बकवास करत जाऊ नको हां, मी परत सांगते. आता बघ तुझी टाकी टिक्की करणार मी कशी ती. आणि कशाला म्हणजे मला खरंच कळत नाही ती CEO काय प्रकार काय आहे तिचा? हां कशाला आहे, कशाला ती आहे, तिचं काय अस्तित्व आहे की नाही आहे काय? म्हणजे मुलगी म्हणून काय, म्हणजे हा आपला बघा तेव्हा मी बुक केला, मी तिथून हे गेला, मी इथून बसून येणे टॅक्सी बिक्सी, म्हणजे ती काय करत काय होती तिकडे? म्हणजे अशी सटकली आहे की वापिस कधी मी पायच नाही लावणार, अशी पाय लावून पळाली आहे वाटतं. अजिबात बघत नाही. आणि तिथे आपली पोरगी असताना मी तर समजत होती की ही तर तिथेच राहते. CEOला पोरगा बिरगा झाला तर तिच्या सासरच्यांनी म्हटलं असेल की बाबा आम्ही नाही पाठवणार आमच्या पोरीला, आता लास्ट टाईम पळून आली, पोरीला म्हणजे सुनेला लास्ट टाईम पळून आली बाबा, ते एवढं बस लास्ट टाईम जे कांड केलं तुम्ही तिच्यावर उलटे सुलटे व्हिडिओ बनवून, आता नाही म्हणून पाहिजे तर तुम्ही या म्हणून ही गेली आहे की काय? पण ही तर म्हणे मी लोकांच्या घरात होती. आणि ही कधीपासून दुपारचं जेवत नाही, मी दुपारचे जेवत नाही ना म्हणून मग मी फळं घेऊन आली, मी सकाळी फक्त 2 कप चहा प्याली. अरे कशाला कधीपासून जेवत नाही? इथे तर चांगली ताट भर जेवते आणि घोरत पडते, दुपारचं जेवत नाही म्हणे. काय न ऐकावे तर नवलच आणि पाहावं तर त्याहूनही नवल. आणि तो एवढा तरुण मुलगा होता आणि तुझी वरची बर्थ होती तर ॲडजस्ट करतात. तू सिम्पली त्यांना सांगू शकली असती की तुम्ही माझ्या ह्याच्यावर जाता आणि मी तुमच्या इथे झोपू का, तुम्ही तरुण आहे ना, तुम्ही चढू शकता ना. म्हणजे
शिडी चढू शकता ना, तर तुम्ही शिडी चढून वर जा. मी झोपू का तुमच्या बर्थवर? मला देता का तुमची? आपण एक्सचेंज करूया का? मग असं सिम्पल होतं. त्याच्यामध्ये एवढं काय आहे, मी बसूनच राहिले आणि मग त्यांनी सांगितलं आणि हे ते. आणि झमुरेचे तर डायलॉग इतके बकवास आणि म्हणजे इतके लेम आणि इतके सडेले जोक असतात ना, ते तर ह्याच्या महान आईला तर काय कळतच नाही. ती तर आणि वरची आहे त्याच्यावरची, पण तू तर ना गप्पच बसत जा झमुरे, गप बस. इतका थँकलेस आहे ना तो गुण, पण आयशीकडनंच घेतलाय. मध्ये थोडा सुधारलेला ॲटलिस्ट थोडं, फक्त म्हणजे जिथे स्वतःचा फायदा असेल ना, हे काय पण पत्रा स्टेपर्यंत मध्ये कोणी येणार असेल किंवा तिकडे काहीतरी ह्याच्यावर कोणीतरी उपकार केले असतील ना बुकिंग, तर तेवढ्या पुरतं आपलं चाटतो आणि तेवढ्या पुरतं बोलतो असं थँक्यू आणि तुमच्यामुळे आणि ते तर ह्याच्याहून म्हणजे ह्याच्यावरचीच आहे ना, ती एक स्टेप पुढेच आहे ना, ह्याच्यामध्ये तिचेच गुण आलेत. पण आता तर एकदम अतिच झालं आहे यांचं. किती काय काय त्या माणसाला, त्या माणसाची ज्याने कोणी मदत केली त्याने तरी कशाला केली मला तेच कळत नाही. केली ते केली, तर हा काय म्हणे की तुम्ही आमच्याकडे राहायला या आणि तुम्ही आमच्याकडे येऊ शकता राहायला, आणि बघा तुम्ही पण असं लोकांना ना 25 रुपयाची मदत करत जा. 25 रुपयाची केली ना तर 25 लाखाचा फायदा होऊ शकतो तुम्हाला. 25 लाख? 25 पैशाची तरी किंमत आहे का तुझ्या त्या खटारा स्टेला? हां, मी तर 25 पैसे पण फेकणार नाही त्याच्यावर. आला वाटा राहायला देतोय आणि हे ते. कसले तुम्ही ना. ह्यांचं तर असं झालं पाहिजे ना खरंच. हे जे माजोर्डी जी ही कम्युनिटी आता झाली आहे ना पैदा, ह्या सगळ्या सो कॉल्ड DBSवाल्यांची, इतका माज करतायत. आयतं मिळालं आहे, लोकांना ठगवून मिळालं आहे, याचा इतकं हवा गेली आहे ना यांच्या डोक्यात. एकदा असे फुस झाले पाहिजे ना, सगळेच्या सगळे असे दे माय दे करत फिरले पाहिजे, म्हणजे यांची अक्कल ठिकाण्यावर येईल. मोठा माज आला आहे ह्यांना. आणि ना हे काहीतरी फालतू जर डोकं असलं असतं ना तर लोकांना आणि स्वतःच्या आईला मुळात समजावलं असतं की किती काही झालं ना तरी आपण नाही हे करायचं, खायचं नाही प्यायचं नाही. किती कोणी काही दिलं, नशिबाने ती लोकं चांगली होती. पण जर नसती चांगली, काहीतरी झोल असला असता, काहीतरी आपण कितीतरी घटना अशा ऐकतो, कितीतरी आपल्या बाबतीत पण आमच्या बाबतीत घडलेल्या असतील, आपल्या जवळच्यांच्या बाबतीत घडलेल्या असतील की खायला देतात, भूल देतात आणि सगळं ओरबाडून नेतात. तुझी आईस तर फिरतेच ना सगळं छुमछुम छमनिया बनून. मग काढलं असतं, ओरबाडली असती आणि सोडली असती ना, मग कळलं असतं. जरा विचार कर ना. एवढा मोठा हुशाऱ्या मारतो ना, आमचे हे स्कॅम झाले, आमच्याबरोबर हे झालं ते झालं, हे झालं असतं ना मग कळलं असतं. मग बनव व्हिडिओ येडपट कुठचा. झालं ते झालं तर चल नशिबाने ती सुखरूप आली, पण ॲटलिस्ट लोकांना सांगायचं तरी की चला बाबा की ते माणसं चांगली होती. पण प्रत्येक वेळेला असं होईलच असं नाही. तर तुम्ही ह्या गोष्टीची दक्षता घ्या. तर नाही, उलटं सांगतो 25 रुपयाचं खिलवा आणि हे खा आणि ते खा आणि तुम्हाला फायदा होईल. आणि कसलं रे तुझं डोकं की खोकं? हां, देऊ का एक टानकन टेंगुळ आणेन ना असा गस. आणि काय तू माझी मम्मी ना सगळीकडे जाईल तिथे प्रमोशन करत असे. तू केलं काय मम्मी? तू त्याला सांगितलं काय मम्मी प्रमोशन करत असते आणि तू काय करतो रे? त्या दिवशी गेलेला स्कूबाला घेऊन स्कूबिडू, तेव्हा तू काय केलं तिथे जाऊन? त्यांना काय विचारत होता? किती सबस्क्रायबर आहे माझे? किती सबस्क्रायबर आहे? तुला नाही माहिती का रे? हां, 150 किती सबस्क्रायबर आहेत तुझे? व्ह्यूज पण बघायला सांग जरा त्यांना, म्हणजे कळेल. आणि ना जे लोक माझे पॉडकास्ट आहेत ह्याच्यासारखं कोण भेटलं ना, किंवा तुमच्या घरातल्यांना पण असं सांगून ठेवा, यांचं कोण फॅमिली भेटली ना, इथून असं ना असं सबस्क्राईब करायचं आणि तिकडून आहे ना 4-5 लोकांना आणि सगळ्यांना सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करायचा. जशी पाठ फिरली अनसबस्क्राईब. याबरोबर असंच केलं पाहिजे. मोठा जबरदस्ती करून आणि लोक करतातच असं, कारण ह्याचे तर काय सबस्क्रायबर टस्सेमस होतच नाहीत. खेळापासून वर्षानुवर्ष तेवढाच अडकला आहे, तिथेच अडकला आहे. जसा ह्याचा अडकला आहे तसा ह्याचा सबस्क्रायबर काउंट पण अडकला आहे. हो, मग मी केलं ना. मी त्यांना बोलली की माझं मी यूट्यूबवर आहे, तर ह्याचा फ्लॉप जोक जसं मी तुम्हाला सांगितलं. बोलते पण तू तर ट्रेनवर आहे ना. ट्रेनवर आहे, तिला काय कळलंच नाही. ती बोलते हो, मग मी सांगितलं आणि मी सबस्क्राईब पण करून घेतलं. हां सबस्क्राईब. मी त्यांना म्हणाली सबस्क्राईब, मग त्यांनी तिथल्या तिथे उघडलं आणि मला सबस्क्राईब केला. वा, महानच आहात तुम्ही. मी तर तुम्हाला अशीच हेल्प करत होतो. अरे तुमची बोलायला म्हणजे कशाला ना झमरे माझ्या तोंडात शब्द घुसडतोस तू अक्षरशः काय. आणि त्या बाईचं हे करून दाखवत होती त्याच्या बायकोची, त्या माणसाच्या ज्याने हेल्प केली. तुला काय समजतच नव्हतं. टॉम तुला काय समजतं? तू किती मोठी टॉमसारखी हाय ते तर मी बोलून आता काहीतरी वेगळं बोलायला लागली. नाही तर बघा तेव्हा हाय तेवढंच येत होतं तुला. आणि दुसऱ्यांची खिल्ली उडवते तू. स्वतःकडे बघ.
आल्या आल्या दिली तुला रबडी, दुधाचे पदार्थ, फुल तयारीत येतो, फुल तयारीत. हां. आणि खाजुरडी पण आता म्हणजे म्हणत असेल की काय रे बाबा, हिला आल्या आल्याच आपण सपाटा लावूया. म्हणजे तर काय कसं काय हलतच नाही, नुसती आपली खाऊन खाऊन फुगतच चालली आहे त्या झिल्लूसारखी. असं झालं आहे. तर काय करायचं. तर मी तुला तो उपाय सांगितला नाही, तो करून बघ. एकदम कालू वालू आणि झमुऱ्याचा काला काला बालू, मस्त ना एकदम. तेच एक गोष्ट काय तर फुल प्रूफ साबित होऊ शकते. जोक सपाट नाही रे, नाही. कर रे कर, हो दे तुला, चल. आणि ते अंबामातेचं गिफ्ट आणलं होतं, तर त्याचं पण काय अगदी काय म्युझिक, टँग 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 टँग, काय टँग 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 तुझ्या डोक्यावर करणार मी. टँग 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 टँग. चुप, वाचता पण येत नाही ना. कुठला गॉंगॉंग आणि नाईट कॉलेज रिटर्न. शाळेत तू मला कन्फर्म आहे तू शाळेत नाही जायचंस. काहीतरी दुसरंच काहीतरी इथे झोल आहे तुझा नुसता. काय बोलतो, करवरी नाही ते करवीर वासिनी, करवीर निवासिनी. आणि काय खाजुरडीला काय एकदम वेगळंच काहीतरी आलेलं अंगात, तिच्या अंगातच येतं मध्ये मध्ये. तर काहीतरी बघून एकदम अशी एकदम वेड्यासारखे तिचे ते चालू झालेलं असं काहीतरी ॲक्टिंग करते. जसं काय किती मोठी मी भक्तीण आणि किती मी बघते आणि एकदम असं तसं. एवढं येतं जायचं होतं ना. दरवेळेला तिथे गोव्याला जातात आणि काहीतरी हात लावून शेपूट हलवत परत येतात. मग गोव्यावरून जरा कोल्हापूरला पण जायचं, जरा दर्शन घ्यायचं, जरा भलं होईल तुमचं एवढंच जर आहे तर. उगाचच. आणि ते पण आहे ना, नको रे नको. तुमच्यासारख्या लोकांनी ना गपचूप तिथेच बसा. जे बोलतो ना की मी हे एअरपोर्टसारखं आहे, हा तिथेच राह तू. तिथे आता म्हणजे ना खरं तिथे पण राहायच्या लायकीचा नाही आहे तुमच्यासारख्यांनी. तर म्हणजे खरंच तिथे नाही, गॉंगॉंगच्या दुनियेतच असलं पाहिजे. पण म्हणजे इतकी ओव्हर ॲक्टिंग ना की असं काहीतरी आपण एकदम बघतो असं जन्मोजन्मीचं असं किती आपण केलं आहे आणि किती असं देवीचं किती आपल्याला आहे असं काहीतरी दाखवायला जातात. चिक्की तिथे पांढरा खायला जायचं असेल म्हणून सगळी नाटकं दाखवते. सगळं माहिती आहे मला. असली ह्यांची भक्ती पण फेक आणि माणसं पण नखशिकांत फेक. एक नंबर फेकाडे फेकूचन देत. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आणि आपण आता आपल्या पॉडकास्टचा एंड पण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसंच एका छानशा उखाण्याने करूया. तर हा उखाणा आहे आपल्या उषा मिस्त्री ताईंचा. ह्या आपल्या खूप खूप जुन्या सबस्क्रायबर आहेत. आय थिंक मला वाटतं 100मधल्या असतील, स्टार्टिंगच्या फर्स्ट 100मधल्या. आणि एकदम झमुऱ्याच्या डाय हार्ड फॅन झमुरा रोस्टिंगचा. उखाणा असा आहे, झमुऱ्याच्या भाषेत अर्ज किया है, इर्शाद इर्शाद. वालूत वालू रत्नागिरीची वालू, वालूत वालू रत्नागिरीची वालू, टकलूचं नाव घेते संगतीला त्याच्या कालूनी बालू. वा 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 वा. सो याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.